तर किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलंय। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवार यांनी ही सूचना केली आहे। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा, अजितदादांच्या बैठकीमध्ये काय झालं? सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी तंबी अजितदादांनी दिली। सोमय्यांच्या दबावामुळे कारवाई झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं मुस्लिम संघटनांनी म्हटलं। या संपूर्ण घटनेला मग सोमय्या जबाबदार असतील। बैठकीमध्ये मुस्लिम संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या। हायकोर्टाच्या 46 ते 56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही असं देवेंद्र भारती यांनी म्हटलं। बैठकीतील लोकांचा आवाज देखील 46 डेसिबलपेक्षा जास्त असतो याचं प्रात्यक्षिक देवेंद्र भारतींनी करून दाखवलं। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र चुकीच्या पद्धतीनं कारवाई नको असे निर्देश अजित पवारांनी दिले। मुंबईमध्ये 1500 भोंगे उतरवण्यात आले। पोलीस आयुक्तांची बैठकीमध्ये ही माहिती। मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे। ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे।